मुलगी शाळेतून घरी आली ना तर पहिला प्रश्न विचारते, आई बाबा झाले का ग? आई म्हणते नाही. का ग आई, आज तुझे त्यांचे भांडण झाले? आई म्हणते नाही. तर मग काय झालं? आई म्हणते तू त्यांनाच विचारून घे. बर. आणि जाता जाता आई एवढंच म्हणून जाता जा आई मुलगी बाबाकडे जात असते ना तेव्हा आई म्हणते, बाळा बाबाकडे जायच्या आधी तू जेवण 2 तास खाऊन घे. तू आज दिवसभर काहीच खाल्ले नाही, तू 2 तास खाऊन घे. मुलगी काय म्हणते, आई ज्या दिवशी माझा जन्मदाता बाप उपाशी आहे ना ग, त्या दिवशी मला मी कशी जेवणार? मला खरंच त्या दिवशी त्या मुलीचा जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी ती मुलगी दिवसभर उपाशी असते. रात्री सगळे जेवायला बसतात. जेवायला बसले की बाप येत नाही, बाबा येत नाही. बाबाच्या रूममध्ये जाते आणि बाबाला सांगते, बाबा 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा, कमीत कमी 2 तरी घास. बाबा म्हणतात नाही. ती तशीच आपल्या खोलीमध्ये जाऊन मुळमुळ रडत बसते. रात्रीचे सगळ्याला झोपू देते. रात्रीचे 11 वाजत होते आणि आपल्या बाबाच्या खोलीमध्ये जाते. बाबाच्या तोंडावर पांघरून काढते आणि बापाला बाप पाहतो तर काय मुलगी. बाप प्रश्न करतो, अरे अगं मुली तू कशाला आलीस? कशाला आलीस मुली, तू कशाला आलीस? तेव्हा मुलगी म्हणते, बाबा तुमची तब्येत ठीक आहे ना? तर बाप म्हणतो, हो. पहिल्या काळातले बाप रुसून बसायचे माझ्या. तर का तर मुलीचं लग्न व्हायचं, नंतर मुलगी सासराला जायची, नंतर आम्हाला करमत नाही, या कारणाने बाप रुसून बसायचे. आणि आजकालचे बाप पहिल्या काळातले बाप जेवण सुद्धा करत नव्हते. आणि या काळातले बाप बाहेर जातात, 2 वडापाव खातात, दुसरं 2 मुलीला आणतात, पूजाला ठेवतात आणि मुलगी आले ना ते म्हणतात, बेटा बाळा कोणाला सांगू नको, हे 2 वडापाव खा, गुपचूप बस, आईला सांगू नको, आई आली की मला पुत्रात त्या पती त्या याला पत्या बियाच्या. आणि त्या मुलीने विचारलं, बाबा तुमची तब्येत ठीक आहे ना? हो. बाप म्हणला हो. दुसरा प्रश्न केला, बाबा तुम्हाला काही खायला करून देऊ का बाबा? बाप म्हणाला नाही. महाराज अख्ख्या घराची जो काळजी करतो ना तो बाप असतो. आणि त्या बापाची काळजी फक्त एकच व्यक्ती करत असते घरात. ती म्हणजे व्यक्ती कोणती? तर मुलगी. तुम्हाला फक्त 2च म्हणणार आहे, ऐका. स्वाभिमानी बाप त्याच्या काळजात सुद्धा लाजा रुची संवेदना, त्याची पहाडाची चाकी त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या बाक हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप विटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल. महाराज जेव्हा मुलगी साताऱ्याला जात असते ना ती मुलगी त्या भावाला सांगते, दादा दारू घेऊ नकोस रे दादा, दादा दादा घर सांभाळ, दादा मी गेले आता आजच्या घराची काळजी तुझ्यावरच पडणार आहे दादा. मग महाराज या जागी एक प्रमाण लागतं, नका करू नाश
सांगतो आहे.